ही आहे आई बाबाची झोपडी। यांना 4 मुलं आहेत। हे आई बाबा इथे स्वतंत्र राहतात आणि यांची देवपूजा इथे असते। आणि देवपूजा करताना हे बाबा बघा, यांच्या आजी ज्यांचं वय आता 80 आहे त्या इथं स्वयंपाक करतायत। आणि हे नातू आहेत सगळे। तर हे आणि ह्या एक नातू आहे। आणि यांचं गणित असं आहे की मुलगा मोठा झाला की त्याचं लग्न करायचं आणि त्याचं एक स्वतंत्र घर करायचं। त्या स्वतंत्र घरामध्ये त्याची मुलं ते राहणार, आजी आजोबा फक्त सोबत राहणार, पण त्यांच्या मदतीला कुणी नाही। ती आजी, त्यांचा संसार, त्यांचा पैसा, त्यांचा व्यवहार फक्त आजी सांभाळते। वयाच्या 80व्या वर्षी सुद्धा हे स्वतंत्र आहेत। आणि यांची प्रकृती पण सुंदर आहे, आपल्यासारखं नाही लगेच म्हातारे झालो मग बीपीच्या गोळ्या खा, हे खा ते खा, दवाखान्यात जा, यांना काही आजार आहे। हे पूर्ण कामं आपली स्वतः करून आपल्या जे काही 2-3 गायी आहेत त्यांचं स्वतः बघतात आणि त्याचं उत्पन्न सुद्धा ते स्वतः घेतात। आणि त्यामुळे कदाचित जिम्मेदारी असल्यामुळे काय की त्यांची तब्येत आताही सुंदर आहे। आणि अशा ह्या पद्धतीने आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये हे गायी ज्या आहेत ह्या सातारा परिसर आणि आपल्या सातारा परिसरातून आपल्या सुधाकर नगरमध्ये आहे। आणि सुधाकर नगरच्या बाजूला एक तळ आहे, त्या बाजूला हे वर्षानुवर्ष इथे येऊन राहतात। पावसाळ्यात फक्त याचं कारण असं आहे की डोंगराच्या पायथ्याशी इथे खडकाळ जमीन असल्यामुळे चिखल होत नाही, त्यामुळे चरायला आणि गायींना बसायला जागा कोरडी मिळते, एवढ्यासाठी हा सगळा परिवार इथे आहे। आणि हे काही दिवसात दिवाळीच्या जवळपास हे सगळे पुन्हा आपापल्या ठिकाणी निघून जातात आणि पुढच्या पावसाळ्यात पुन्हा येतात। तर जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।